चंदगडच्या साहित्य रत्नांवर उल्हास मेळाव्यात कौतुकाचा वर्षाव। नवभारत साक्षरता अभियानांतर्गत विभागीय उल्हास मेळावा पेठवडगाव इथं उत्साहात संपन्न। चंदगडी बोलीभाषेचं करण्यात आलं सादरीकरण। नवभारत साक्षरता अभियानांतर्गत विभागीय उल्हास मेळावा पेठवडगाव इथं आयोजित करण्यात आला होता। यामध्ये चंदगड तालुक्याची साहित्य परंपरा आणि चंदगडी बोली हा प्रकल्प संजय साबळे यांनी मांडला होता। योजना विभागाचे शिक्षण संचालक श्री महेश पालकर, कोल्हापूर विभागीय संचालक महेश चोथे यांनी या प्रकल्पाचं कौतुक केलं। सुप्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई, विजयकुमार दळवी, संजय साबळे, कल्लप्पा पाटील, जयवंत जाधव, बाबूराव पाटील यांच्या साहित्याविषयी माहिती दिली। चंदगड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याच्या ठिकाणापासून खूप लांब आहे। दुर्गम आणि डोंगराळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदगडची बोलीभाषा वेगळी आहे। महाराष्ट्राच्या बोलीभाषांमध्ये चंदगडी बोलीभाषेचा समावेश करण्यात आलाय। त्यामुळे चंदगडी बोलीतील साहित्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। आज अनेक चंदगडी लेखक, कवी या बोलीभाषेत लेखन करतायत। डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी चंदगडी बोलीभाषेसाठी विशेष प्रयत्न केलेत। यावेळी चंदगडी बोलीभाषेचं सादरीकरण केलं। यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, डायचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भोई, विद्याताई पोळ उपस्थित होते। या उपक्रमासाठी गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील, विनायक प्रधान, MA नाईक, भाऊ देसाई यांचं मार्गदर्शन लाभलं।